Dear students, today we learn the second part of this circular motion, that is non-uniform circular motion. Vertical circular motion is the example of non-uniform circular motion. So what is non-uniform circular motion? Already we have learned the definition of non-uniform circular motion. Tell me, you think what is non-uniform circular motion? Motion of the particle along the circumference of the circle with variable speed or velocity. With variable speed or velocity. That is, the magnitude of velocity continuously changes. Direction of velocity also changes. So both magnitude as well as direction changes, and that is the example of non-uniform circular motion. Let me know, in our day-to-day life, when a car is moving along the curve road, magnitude of linear velocity continuously changes. Of course, direction is to be changed there, and both magnitude and direction changes. That is, the motion of the car along the curve road is the non-uniform. One of the example is, when are you sitting in a joint wheel? आकाशी पाळण्यामध्ये बसलेले आहेत तुम्ही. आकाशी पाळण्यामध्ये बसून फिरत असाल तर त्यावेळी तुम्हाला काय जाणवतं बेटा? तो आकाशी पाळणा असं खालून वर जात असेल तर व्हेलॉसिटी कमी होते, आणि वरून खाली येत असेल तर व्हेलॉसिटी वाढते. म्हणजे मोशन कशी आहे? मोशन इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी अँड अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. In the direction of gravity and against the direction of gravity, and there is continuous changes of magnitude as well as direction of linear velocity, and the examples are non-uniform circular motion. And the one more example is, a stone is tied with a string. एक छोटासा दगड घ्या, त्या दगडाला दोऱ्यानं बांधा आणि तो दगड असं व्हर्टिकल मोशनमध्ये फिरवा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरवा. तर त्याचं दॅट इज द एक्झाम्पल ऑफ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. टू अंडरस्टँड द बेसिक कन्सेप्ट ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन और नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, वी ड्रॉ दी डायग्राम. पहा बेटा, इथं आता डायग्राम कसा काढायचा पहा. इथं एक असं व्हर्टिकल सर्कल काढा. एक्झॅक्टली सर्कल डायग्राम जेव्हा आपण काढतो त्यावेळेस आपल्याकडे काय असलं पाहिजे? साहित्य असलं पाहिजे. एक्झॅक्टली सर्कल, आणि मग या सर्कलमध्ये सेंटर कुठं असेल? सेंटरला हा सेंटर पॉइंट असेल, आणि या सर्क्युलर पाथचा बेटा हे असा एक्झॅक्टली सर्क्युलर असेल, आणि इथं एक मेटॅलिक बॉब किंवा पार्टिकल ऑफ मास एम म्हणा या ठिकाणी असेल, आणि इथं त्याचं वेट mg ॲक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, अँड टेन्शन इन द स्ट्रिंग कॅपिटल T इज डायरेक्टेड टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. पहा, एक सिंपल एक्झाम्पल तुमच्या पुढे मी ठेवतो. एक छोटंसं गोटी वगैरे असते, स्टोन आपण म्हणा, म्हणजे स्पेरिकल स्टोन असेल, आणि त्या स्टोनला एका एंडला फिक्स ठेवा, हा सेंटर असेल, सर्क्युलर मोशनचा हा सेंटर असेल, फिक्स पॉइंट आहे इथं, आणि असा दोरा घेतलात आपण. या दोराला हे दगड बांधलेलं आहे. एक एंड याचा फिक्स आहे सेंटरला, आणि दुसऱ्याला टेंजन्शियल कॉन्स्टंट फोर्स अप्लाय केलेला, आणि टेंजन्शियल कॉन्स्टंट फोर्स अप्लाय केल्यामुळे हा जो स्टोन असेल तो कुठे येतो बेटा? या ठिकाणी येतो. हा या पोझिशनला येतो, आणि मग याच्यावरती जे असेल हा स्टोन इथून इथपर्यंत, आणि अँगल डिस्क्राईब केलेला आहे थीटा, आणि जेव्हा तो इथे असेल त्यावेळेस टेन्शन इन द स्ट्रिंग इज टुवर्ड्स द
पॉईंट ऑफ सस्पेन्शन अँड सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे mv² अपॉन r दॅट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर आणि mg जे ॲक्ट होतं इथं mg ॲक्ट्स वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन आणि हा अँगल इथं थीटा असेल तर बेटा इथं सुद्धा अँगल थीटाच येतो आणि मग याचा एक कॉम्पोनंट जो येतो कोणाचा कॉम्पोनंट या mgचा एक कॉम्पोनंट येतो आणि तो कॉम्पोनंट म्हणजे mg कॉस थीटा ॲडजेसेंट कॉम्पोनंट हा अँगल थीटा असेल तर इथे अँगल थीटा कारण ही लाईन याला पॅरलल घेतलेली आहे एक्झॅक्टली ही लाईन अशी याला पॅरलल इथं आणि हा जो अँगल केलेला आहे थीटा तर हा सुद्धा अँगल थीटाच येतो आता एक कॉम्पोनंट mgचा एक कॉम्पोनंट कोणता ॲडजेसेंट कॉम्पोनंट mg कॉस थीटाला असेल तर पहा बेटा फिगर अत्यंत महत्त्वाची आहे क्लिअर काढा टँजंट टू दी कर्व पाथला हा दुसरा कॉम्पोनंट mg साइन ऑफ थीटा mg साइन ऑफ थीटा बेसिकली कसा येतो तो असा येतो बेटा हे असं म्हणजे आता ह्या थीटाच्या समोरची बाजू येते ही हा थीटा आहे ना याच्या समोरची बाजू येते ही आणि ही लाईन याला पॅरलल तुमचा mg साइन थीटा हा येतो असा आणि याला पॅरलल इथं घेतलेला आहे लक्षात येतं ना हा mg साइन थीटा या थीटाच्या समोरची बाजू आहे म्हणजे हा लाईन mg साइन थीटा जो होता हा याला पॅरलल इथं आलेला आहे आणि तो या डायरेक्शनला आणि याच्यावरती कॉन्स्टंट फोर्स तुम्ही जो अप्लाय केलेला आहे ज्याच्यामुळे बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करते हा कॉन्स्टंट फोर्स इथं अप्लाय केलेला आहे अँड सो दॅट द बॉडी इज परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन द बॉडी इज परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आता हा लोएस्ट पॉईंट असेल इथं जे असेल सर्क्युलर मोशनचा लोएस्ट पॉईंट हा L म्हणू हा हॉरिझॉन्टल पॉईंट म्हणजे हॉरिझॉन्टल म्हणजे एक्झॅक्टली सेंटरचा असा हॉरिझॉन्टल आणि इथं जो असेल हा याचा टॉप मोस्ट पोझिशन बेटा हा कोणता म्हणला मी तुम्हाला टॉप मोस्ट पोझिशन याची जी असेल ही टॉप मोस्ट पोझिशन असेल आता पहा फिगर काढल्यानंतर आयडिया बरीचशी क्लिअर होते त्यानंतर परत इथं एक आता ही जी बॉडी आहे कुठून कुठपर्यंत हे पहा बेटा हा जो पॉईंट आहे इथं n पॉईंट घ्या आणि हाईट कुठून आहे या लोएस्ट पॉईंटपासून इथपर्यंतची हाईट असते ही हाईट आपण h म्हणू आणि रेडियस इथून इथपर्यंतचा हा r असेल तर इथून इथपर्यंत याला आपण r मायनस h म्हणतो हे इथून इथपर्यंत हा रेडियस r सर्क्युलर पाथचा रेडियस इथून इथपर्यंतचा r असतो ह्या छोट्या छोट्या बाबी आहेत त्या तुम्हाला इथं क्लिअर झाल्या पाहिजेत आता इथं मी लिहितो टी काय आहे टेन्शन टी काय टेन्शन इन द स्ट्रिंग T is the tension in the string. What is T? T is the tension in the string and mv² upon r centripetal force. Centripetal force हा जो असेल आणि mg ला दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केलेला आहे एक mg cos theta adjacent component it is directed away from the center आणि दुसरा कॉम्पोनंट कोणता mg sin theta along the tangent to the curve path म्हणजे इथं परत लिहूया आपण mg cos theta directed away from the center of circle म्हणजे हे कन्सेप्च्युअली क्लिअर आणि mg sin theta tangent to the circular path राईट पहा बेटा आता एक इमॅजिन करा सर तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो हा दोरा असेल सिलाई मशीनचा दोरा असेल स्ट्रिंग असेल तर याचा एक एंड फिक्स ठेवला मी राईट
आणि दुसऱ्या एंडला एक छोटासा स्टोन असेल किंवा एखादी गोटी असेल, तर याला टँजेन्शियल फोर्स अप्लाय केल्यानंतर ही अशा पद्धतीनं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. कोणती? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर या ठिकाणी काय होतं पाहता, ही बॉडी इथून इकडे असं टॉप पोझिशनला जाईल, त्यावेळेस सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ॲक्ट्स व्हर्टिकली डाऊन. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे असेल ती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठं आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि बॉडी इज मुव्हिंग व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. बॉडी इज मुव्हिंग व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन अँड motion of the body come retards against, body is moving against the direction of gravity, so that slowly speed of the body decreases when it reach to the top position. When this body reach to the top position, it possesses the minimum speed, and further the body is moving along the circumference of the circle in a vertically downward direction. Here the motion is in the direction of gravity. मग याची मोशन कशी असेल बेटा? इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी असेल, अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी आणि इन द डायरेक्शन. आणि ही मोशन इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी असेल तर काय होतं? स्पीड कंटिन्युअसली इन्क्रीजेस. याची स्पीड जी असेल ती कंटिन्युअसली इन्क्रीज होते. म्हणजे बॉटमपासून टॉपकडे जात असेल तर स्पीड कमी होते आणि टॉपपासून बॉटमकडे येत असेल तर स्पीड त्याची काय होते? वाढते. म्हणून देयर इज ए कंटिन्युअसली चेंज इन द स्पीड, कंटिन्युअसली चेंज इन द स्पीड, अँड सो दॅट द बॉडी इज परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. नाउ इनिशियली बॉडी इज ॲट रेस्ट. पहा बेटा, initially body is at rest. सुरुवातीला ही बॉडी काय आहे? रेस्ट आहे. इनिशियली बॉडी इज ॲट रेस्ट. वेट काय असेल? टेन्शन इन द स्ट्रिंग इज इक्वल टू वेट. आता टेन्शन म्हणजे फोर्स एक्झर्टेड बाय द स्ट्रिंग ऑन द बॉडी. इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. It is directed towards the center. However, at the same time, the earth exerts force on the body and it acts vertically downward. म्हणजे याला कुठलाही टेंजेन्शियल फोर्स दिलेला नाही. ही बॉडी रेस्ट आहे तर त्यावेळेस टेन्शन अपवर्ड डायरेक्शनला आणि वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला. नाउ वी अप्लाय टेंजेन्शियल फोर्स टू दिस बॉडी सो दॅट द बॉडी इज मुव्हिंग अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल and performing circular motion. At any displaced position you take P position, you may take here. At any displaced position P. आता या बॉडीची व्हेलॉसिटी कशी असते बेटा? व्हेलॉसिटी इज टँजंट टू द कर्व पाथ. आता याला VP म्हणतो, व्हेलॉसिटी ॲट पॉईंट P. व्हेलॉसिटी ॲट पॉईंट P म्हणजे VP असेल, ती टँजंट टू द कर्व पाथला असते, सर्क्युलर पाथला टँजंट असते. आणि जेव्हा ही बॉडी P पोझिशनला आलेली आहे, हा P पोझिशन आहे, त्यावेळेस त्या बॉडीचं वेट एक्झॅक्टली डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर सेंट्रिपेटल फोर्स मस्ट ॲक्ट ऑन इट अँड दॅट सेंट्रिपेटल फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस. अँड टेन्शन इन द स्ट्रिंग इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड्स द टेन्शन. आता सेंट्रिपेटल फोर्स आणि टेन्शन दोन्ही एका डायरेक्शनला आहेत आणि कुठं आहेत? ते दोन्हीही सेंटरकडे आहेत. लक्षात येतं मी काय म्हणतो? सेंट्रिपेटल फोर्स आणि टेन्शन इन द स्ट्रिंग बोथ आर डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. आणि बेटा दुसरं जे असेल, हे mgचा एक कॉम्पोनंट कुठं आहे? डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर. म्हणून इथे लिहा ॲट एनी displaced position of the body, any displaced position of the body, at any displaced position of the body,
the forces on the body is resolved into its component. हे लक्षात येतं का? आता ही बॉडी डिस्प्लेस्ड पोझिशन आहे, याच्यावरचा फोर्स म्हणजे वेट. वेट इज रिझॉल्व इनटू द फोर्स ऑन द बॉडी. आता फोर्स म्हणजे कोणता? वेट. द वेट ऑन द बॉडी इज रिझॉल्व इनटू टू कॉम्पोनंट. नंबर 1 mg cos theta directed away from the center. लक्षात येतं पहा फिगर कडे. mg cos theta डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर. आणि नंबर 2 mg sin theta directed tangent to the circular path. And centripetal force and काय असेल? centripetal force and tension in the string is directed कुठं? is directed towards the center of circle. When a body is performing circular motion, necessary centripetal force must act on it, and that centripetal force is provided with a real interacting force. आपण नेहमी सर्क्युलर मोशन एखादी बॉडी परफॉर्म करत असेल, कोणतीही बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याच्यावरती सेंट्रिपेटल फोर्स मस्ट ॲक्ट ऑन इट, अँड दॅट सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड विथ रिअल इंटरॅक्टिंग फोर्स म्हणतो बेटा. आता एक फोर्स असेल, एक्झाम्पल तुम्हाला मी दिलेले अनेक वेळेस. कार इज मुव्हिंग अलॉंग द कर्व, नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड विथ फोर्स ऑफ फ्रिक्शन. Electron is revolving around the nucleus. Necessary centripetal force is provided with electrostatic force of attraction between positively charged nucleus and negatively charged electron. All the planets are revolving around the sun. Necessary centripetal force for circular motion is provided with necessary centripetal force for circular motion is provided with gravitational force of attraction between sun and planet. आलं लक्षात? आता या सर्व एक्झाम्पल मध्ये एकच सिंगल फोर्स प्रोव्हाइड होता सेंट्रिपेटल फोर्सला रिअल फोर्समध्ये. पण इथं पहा कोणते दोन फोर्सेस ऍक्ट होतात? mg cos theta अवे फ्रॉम सेंटर, टेन्शन इन द स्ट्रिंग टुवर्ड्स द सेंटर. आता हे दोन फोर्सेस दोन्ही अपोजिटली डायरेक्टेड आहेत, म्हणजे या दोन्ही मधला डिफरन्स जो असतो तो सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करतो. आता डिफरन्स का म्हणलेला आहे मी? अपोजिट डायरेक्शनमध्ये mg cos theta अवे आणि टेन्शन टुवर्ड्स आहेत. आता या दोन्ही मधला डिफरन्स हा सेंट्रिपेटल फोर्सला बॅलन्स करतो. म्हणजे T ग्रेटर दॅन mg cos theta आहे का mg cos theta ग्रेटर दॅन T आहे. इथं मात्र क्लिअर केलं पाहिजे. ही बॉडी व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला जात आहे, याचा अर्थ टेन्शन इन द स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन mg cos theta. लक्षात येतं ना बेटा मी काय बोलतो? वेन द बॉडी इज मुव्हिंग इन ए व्हर्टिकल डायरेक्शन, टेन्शन इन द स्ट्रिंग मस्ट बी ग्रेटर दॅन mg cos theta, अँड टेन्शन मायनस mg cos theta इज प्रोव्हाइडेड विथ सेंट्रिपेटल फोर्स. म्हणून इथं लिहा when the body is performing vertical circular motion, when the body is performing vertical circular motion,
centripetal force is provided with difference of what is T minus mg cos theta. Centripetal force is provided with tension minus mg cos theta. आता टेन्शन मायनस mg cos theta हा फोर्स जो येतो तो सेंटरकडे असतो आणि सेंट्रिपेटल फोर्स सेंटरकडे असतो. हे दोन्ही एकमेकांना बॅलेन्स होतात. म्हणून इथं काय आला mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू टी मायनस mg cos theta. आता ही कोणत्या पी पॉइंटला वेलॉसिटी आहे म्हणजे व्हीपी स्क्वेअर अपॉन आर. व्हीपी स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू टी मायनस mg cos theta and therefore t is equal to mvp square upon r plus mg cos theta plus mg cos theta. So this derivation is, हा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा तुम्हाला इथं लक्षात ठेवलाच पाहिजे बेटा. यू मस्ट रिमेंबर दिस फॉर्म्युला. व्हॉट इज दिस फॉर्म्युला? दिस व्हॉट इज टी? टेन्शन इन द स्ट्रिंग. आणि तेही कसं आहे वेअर टी इज कॉल्ड इन्स्टंटेनियस टेन्शन. वाय इट इज कॉल्ड इन्स्टंटेनियस टेन्शन? या स्ट्रिंगला इन्स्टंटेनियस टेन्शन का म्हणतो? दिस टेन्शन व्हॅरीज पोझिशन टू पोझिशन. म्हणून इतर स्पष्ट लिहितो मी असं वेअर टी इज instantaneous tension in the string. Where T is instantaneous tension in the string. This tension varies position to position. This tension varies position to position means what? At lowest position tension is different. At any P position tension is different. At horizontal position tension is different. At top position tension is different. ते वेगवेगळ्या पोझिशनला आहे. थीटा जसा बदलत गेलेला आहे तशा पद्धतीने टेन्शन सुद्धा इन्स्टंट टू इन्स्टंट पोझिशन टू पोझिशन बदलतं. म्हणून याला म्हणायचं बेटा आपण इन्स्टंटेनियस टेन्शन इन द स्ट्रिंग. व्हॉट इज कॉल्ड इन्स्टंटेनियस टेन्शन इन द स्ट्रिंग. आता मग यानंतर पुढे कंडिशन फॉर मॅक्झिमम टेन्शन अँड मिनिमम टेन्शन. आता टेन्शन मॅक्झिमम कुठं असेल आणि टेन्शन मिनिमम कुठं असेल सांगा मला. इन्स्टंटेनियस टेन्शनचा फॉर्म्युला तुम्हाला हा दिलेला आहे. टी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी कॉस थीटा. तर इथं लिहा पुढे कंडिशन फॉर मॅक्झिमम अँड मिनिमम. कंडिशन फॉर मॅक्झिमम अँड मिनिमम टेन्शन. कंडिशन फॉर मॅक्झिमम अँड मिनिमम टेन्शन. तर पहिलं कंडिशन काय? मॅक्झिमम टेन्शन. सांगा बेटा कोणत्या पोझिशनला असेल मॅक्झिमम टेन्शन? व्हेन द पार्टिकल इज ॲट लोएस्ट पोझिशन. पहा व्हेन द पार्टिकल इज ॲट लोएस्ट पोझिशन. पार्टिकल लोएस्ट पोझिशनला असेल दॅट इज थीटा इज इक्वल टू 0. लक्षात येतं का? तो पार्टिकल बॉटमला आहे म्हणजे इथं आहे. ह्या दोन्हीमधला अँगल म्हणजे हा बॉब इथंच आला तर थीटाची किंमत किती झाली? 0 झाली. थीटा 0 झाला असेल तर टेन्शन किती असेल? टी इज इक्वल टू, आता लोएस्ट पोझिशनचं टेन्शन असं म्हणतो मी, इज इक्वल टू काय आलं बेटा फॉर्म्युला? एम व्ही लोएस्ट पोझिशनची स्पीड डिवायडेड बाय आर प्लस एम इंटू जी कॉस ऑफ 0 and that is equal to T lowest position is equal to mv square upon r plus mg. cos 0 ची किंमत किती आहे? 1. cos 0 ची किंमत किती आहे? 1. and so therefore this tension is maximum, that is T max at lowest position is equal to mvl square अपॉन आर प्लस एम जी. मॅक्झिमम टेन्शन जे असेल ते कोणत्या पोझिशनला आहे? लोएस्ट पोझिशन. टेन्शन इन द स्ट्रिंग इज मॅक्झिमम ॲट द लोएस्ट पोझिशन अँड देर मे पॉसिबिलिटी
टू ब्रेक डाऊन द स्ट्रिंग. म्हणजे आपण असं जर फिरवत असाल एखादं बॉडी व्हर्टिकल, तर तुटण्याचे चान्सेस स्ट्रिंग जो असेल, हा दोरा जो असेल तो कोणत्या पोझिशनला ब्रेक होऊ शकतो? देअर मे चान्स टू ब्रेक द स्ट्रिंग ॲट द लोएस्ट पोझिशन. देअरफॉर देअर मे चान्स टू ब्रेक द स्ट्रिंग ॲट लोएस्ट पोझिशन. काय? देअर मे चान्स टू ब्रेक द स्ट्रिंग ॲट द लोएस्ट पोझिशन. म्हणजे इथं तुम्हाला चान्सेस आहे, स्ट्रिंग ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत लोएस्ट पोझिशनला. देअर मे चान्स टू ब्रेक डाऊन द स्ट्रिंग ॲट द लोएस्ट पोझिशन. म्हणजे या लोएस्ट पोझिशनला चान्सेस आहेत की स्ट्रिंग ब्रेक होण्याचे. म्हणून ऑब्जेक्टिव्हमध्ये एखाद्या वेळेस विचारतात, ॲट व्हॉट पोझिशन द स्ट्रिंग ब्रेक डाऊन वेन ए पार्टिकल इज परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. मॅक्झिमम टेन्शन असेल त्याच पोझिशनला स्ट्रिंग ब्रेकडाऊन होतं, आणि ती कंडिशन म्हणजे लोएस्ट पोझिशनला. तर टी मॅक्स इज इक्वल टू, हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवा. मी जेवढे जेवढे असं रेक्टेंगलमध्ये टाकतो ते सर्व फॉर्म्युले न्यूमरिकल प्रॉब्लेमसाठी इम्पॉर्टंट असतात. ते बाजूला काढायचे आणि लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर बेटा, आता कंडिशन फॉर मिनिमम टेन्शन. दुसरा पॉइंट, कंडिशन फॉर मिनिमम टेन्शन. आता टेन्शन मिनिमम कुठं असेल रे? दॅट इज थीटा इज इक्वल टू 180 डिग्री और पाय रेडियन. 180 डिग्री और पाय रेडियन असेल तर टी या फॉर्म्युल्यात ठेवून टाका. आता हा जो फॉर्म्युला तुम्हाला दिलेला होता इन्स्टंटेनियसचा, तिथं टी टॉप किंवा हायेस्ट पोझिशन और टॉप पोझिशन इज इक्वल टू एम व्ही टी स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी कॉस 180 डिग्री. कॉस किती? 180 डिग्री. तर पहा बेटा इथे, दॅट इज एम व्ही टी स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी कॉस 180 ची किंमत किती? -1. अँड देअरफॉर टी हायेस्ट पोझिशन इज इक्वल टू एम व्ही टी स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी. अँड दिस इज द मिनिमम टेन्शन इन द स्ट्रिंग. कारण इथं प्लस एम जे असेल तर मॅक्सिमम आहे, मायनस एम जे असेल तर मिनिमम आहे. अँड दिस इज द मिनिमम टेन्शन. in the string. Minimum tension in the string at the highest position. स्ट्रिंग मध्ये टेन्शन जे आहे ते मिनिमम कोणत्या पोझिशनला आहे? हायेस्ट पोझिशनला आहे. आणि आता परत आपण काय पाहूया, हॉरिझॉन्टल पोझिशनला टेन्शन किती असेल? ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन व्हॉट इज द टेन्शन इन द स्ट्रिंग? ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन टेन्शन इन द स्ट्रिंग किती असेल? तर बेटा थीटाची किंमत किती? 90 आणि कॉस 90 ची किंमत 0. म्हणजे टेन्शन किती? टी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे हॉरिझॉन्टल पोझिशनला टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन इज टी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. अँड सो दॅट इज द टेन्शन ॲट डिफरंट पोझिशन वी लर्न हिअर. म्हणून आपण इथं बेसिकली हे टेन्शन इन द स्ट्रिंग आपण लर्न केलेलं आहे. आता नेक्स्ट पोझिशनला पुढचा आपण आर्टिकल आपण लर्न